कीर्तनाचा कार्यक्रम मी आयोजकांना धन्यवाद देतो। आज माझ्या कीर्तनाचा कार्यक्रम मी माझ्या आयोजकांना धन्यवाद देतो। आपण मावळे शिवरायाचे, भीमरायाचे, ज्योतिबा फुल्याचे आपण एकत्रित यावं। कशा करता? आपलं संघटन बनलं पाहिजे। लक्षात घ्या, आपण एकत्रित आलो पाहिजे। आज देशावर एवढं संकट आहे की अग्नी भडकला युद्धाचा आणि तू आळशी होऊन बसे। सावित्री आयोजकांनी एवढा मोठा कार्यक्रमच त्याकरता घेतला की आपण एकत्रित यावं, आपण संघटित व्हावं। श्रीराम जानकी ज्योतिबा सावित्री विद्येची देवी देवता ज्योतिबा सावित्री विद्येची देवी देवता। असा होणार नाही जगी महात्मा, असा होणार नाही जगी महात्मा। ज्योतिबा भाऊ सर्व पाहुणे मंडळी जुळलेली आहे। मी पूर्ण पाहुणे मंडळीला धन्यवाद देतो। संचालन करणाऱ्या गडकरी साहेबांना विनंती करतो, टिक मार करा कोणते पाहुणे आले। सावित्री माय, जिजा माय, रमा माय, भीमा माय, आपली माय मम्मी आहे, हे माय आहे। असा होणार नाही जगी महात्मा ज्योतिबा सावित्री विद्येची देवी देवता। ज्योतिबा सावित्री विद्येची देवी देवता। ज्योतिबा सावित्री विद्येची देवी देवता। ज्योतिबा सावित्री भाऊ आपल्या बापाची कोण जयंती करते का? एवढी मोठी सांगा बरं। आपल्या माईची ते आपल्या मम्मीची जयंती करते का? जिजा मातेच्या जयंती सारखी नाही करत। माय फक्त ते आपली माय आहे, आपला बाप आहे। हे बाप जगाचे आहे, हे माय जगाची आहे। आज पहिला कार्यक्रम आहे ज्योतिबा जयंती, फुले शाहू आंबेडकर शिव जयंती, भीम जयंती। आज अडथळे आलेले आहे। ज्यांची तुम्ही जयंती साजरी करताय त्यांच्या जीवनात अनेक अडथळे आले, पण त्यांनी हिंमत हारली नाही। मग बाबासाहेब असोत की शिवराया, संभाजी राजे असोत की सावित्री, ज्योतिबा, अनेक संकट आले हो। म्हणून मी परवा भजन लिहिलं रामनवमी, श्रीराम जानकी, म्हणून मला ते चाल आवडली। त्या चालीवर हे गाणं लिहिलं। कार्यक्रम पत्रिका कुठं गेली? आणा गडकरी तुम्ही गडकरी भाईवर बरोबर। आदरणीय रमेश भाई खंडागळे सुद्धा आलेले आहे। जालिंदर भाई शेंडगे, अनिल मामा भिंगारेजी आणि मित्रमंडळ ज्यांच्या नावानं चालते, डॉक्टर जितेंद्र भैया देहाडेजी आणि सचिव आहेत आयुष्य किरणजी कोडे साहेब आणि डॉक्टर जितेंद्र भैया देहाडे, युवा मंच अध्यक्ष नरेश दादा पाखरे, सर्व मेंबर मंडळी धन्यवाद देतो। सर्व जगात जर जयंती साजरी सर्वात मोठी होत असेल तर शिवजयंती आणि भीम जयंती पूर्ण जगात अमेरिकेपासून इंग्लंड, जपान, चीन
प्रत्येक देशामध्ये बाबासाहेबांची आणि शिवरायाची जयंती साजरी होत. दुबई पासून ज्योतिबा सावित्री विद्येची देवी देवता. कारण या महामानवाचा विचार होता, जाती भेदापायी मन दुःखी होई, जाती भेदापायी मन दुःखी होई. काय करावे उपाय सुचेना काही, काय करावे उपाय सुचेना काही. अरे लोक पाणी नव्हते पिऊ देत त्या काळात. मग ज्योतिबा सावित्रीच्या लक्षात आलं, लोक जातीयवादाच्या भानगडीत आहे, मग यांना पाण्याची व्यवस्था कशी करावी, म्हणून त्यांना महात्मा म्हणतात. फक्त महात्माच नाही, क्रांती सूर्य म्हणून बाबू त्या महापुरुषांची इतक्या वर्षानंतरी जयंती चालू आहे. अरे आपला बाप मरण पावला किंवा आपण मेलो तर 13 दिवस तुमची राख नेवाशाले नेली की भुलले तुम्ही, कोणी आठवण नाही काढत आपली. पण संभाजीनगरामध्ये ज्योतिबा बाबासाहेबांची जयंती, शिवजयंती, संभाजीराजाची जयंती पूर्ण चौकात गावागावात पूर्ण देशात होत. हौद पाण्याचा मोकळा केला दलिता ज्योतिबा सावित्री विद्येची देवी देवता. ज्योतिबा इथं पाहुणे मंडळी येणार आहे. इथं RTO अधिकारी निवृत्त अनिल कुमार बस्ते, वन परिक्षेत्र अधिकारी तांबे साहेब, आयुष्यमान भगत सर अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, सर्व इंजिनी विरोधी पक्ष नेता अरुण भाऊ बोर्डे, माझ्या मायभाऊ, माझ्या विद्यार्थी बहिणींनो, मुख्याध्यापिका येऊन राहिल्या, सुलभा वट्टमवार मॅडम मुख्याध्यापिका. हा शिवसेना प्रमुख राजेंद्रजी जंजाळ, शोरमाडे अशोकजी शोरमाडे, PI जवाहरनगर पोलीस स्टेशन, उपजिल्हाधिकारी आयुष्यमती पद्मश्री पद्मश्री बैनाळे मॅडम. सर्व अधिकार कोणामुळं? सावित्रीबाई आणि ज्योतिबा. छत्रपती शिवाजीराजे आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे ताकद आहे बाबा. असा होणार नाही जगी महात्मा, असा होणार जगाच्या पाठीवर असे महापुरुष फार क्वचित. नाही तर आपण याव ना जगणारे तुम्ही मी. किती जण जगतो आपण, आपली बायको आणि आपण, बाल्याची माय, बाल्याचा बाप, बाल्यान बाली, आणि दा बायदाची खोली. मैं तेरी तू मेरा दुनिया से क्या लेना. मैं तेरी तू मेरा, मैं तेरी तू मेरा. दुनिया आपल्याचा आवाज. लेना. तुम्ही फक्त महाराष्ट्रात खायकडे लक्ष देऊ नका. त्याला महाराज क्विंटल दीड क्विंटलचे होऊन राहिले, आणि कीर्तन ऐकणारे हत्या, निवडून येणारे पुढारी दणकट होऊन राहिले. त्याच्या इष्टेला करोडोच्या आहेत. यासाठी लोकशाही केली काय बाबासाहेबांनी? तुम्ही उभं राहू नका म्हणा, या उभं राहिले बसवा. सांगणार राजा पाखरे साहेब बोलायला यायले, हे मंडळात उभे राहतात. कधी अक्कली ज्योतिबा या लोकाईले
माणसाला दगडाले नैवेद्य खाऊ घालतात त्यांची त्या माणसाले उपाशी ठेवतात रे बाबा. दुर्दैव आहे. त्यातनं मै तेरी तू मेरा नाम तुम एक कमरे में बंद हो फिर त्याचे मर जाए. मरा दोघच मरा. पण याईनं असं केलं काय रमाबाईनं आणि बाबासाहेबांना? याईनं नाही केलं. मै तेरीन तू मेरा केलं असतं तर तुमच्या बायाची काय ताकद असती बाया हो. तुम्ही जे सरपंच झाल्या कोणामुळं? निवाशाच्या जवळ एक गाव आहे गोंडेगाव म्हणून. त्या गोंडेगाववरून माझे मित्र आलेले आहेत. त्यांना ग्रामगीता लागत होते बाबू. जसं देशाकरता संविधान हा देश असा चालत. तुमची माई इज्जत हे लोकशाही कोणामुळं? बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळं. तुम्ही महिला खुर्चीवर बसल्या कोणामुळं? नाही तर पायातली वाहन म्हणत तुम्हाला. आता तू खुर्चीवर बसली माणसाईच्या समोर. हे बाबासाहेबांना बसवलं खुर्चीवर. माझ्या ज्योतिबामुळे सावित्रीमुळं भीमा तुझ्यामुळे घटना देऊन तुझ्यामुळे भाऊ आज निवासावरून आपल्या इथं त्यांना कळलं. मलाही कॉल आला होता